मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा आणि पार्थ दोघेही मंदिराजवळ पोहोचलेले असतात. जीवाला असं वाटत असतं की कधी एकदा मी काव्याला पाहिल, म्हणूनच तो आता पटपट वर पायऱ्यांनी चाललेला असतो. तेव्हा आता तो धडपडतो आणि खाली पडतो. तेव्हा आता पार्थ त्याला विचारतो, अरे काय चाललंय जीवा, इथूनच साष्टांग दंडवत घालणार आहे की काय? जीवा म्हणतो, नाही रे दादा, मला ना क्युरिओसिटी आहे. अरे आपण जे मागतो ते खरं कसं होत असेल रे? इनफॅक्ट मी हे सुद्धा ऐकलं, इथे जे जोडीने दर्शनाला येतात ना, त्यांचं लग्न होतं म्हणजे होतंच. त्यावेळी ह्या जीवाचं नक्की काय चाललंय हेच पार्थला कळत नाही. मग तो म्हणतो, तुझा देवावर विश्वास आहे ना, मग तू देवाला मनोभावे नमस्कार कर, म्हणजे तुला हवं ते मिळेल. म्हणून आता ते दोघेही जायला निघतात. त्यानंतर जीवा म्हणतो की आपल्याला ते फुले वगैरे घ्यायची आहेत ना, ती राहिली की. मग आता तिकडे वर फुले मिळतील, त्यामुळे तिकडेच चल असं म्हणून पार्थ पुढे जातो. तेव्हा दादा तुझं काही नाही रे, पण मला जास्त फुले घ्यावी लागणार आहेत, कारण इथे देवाला आणि माझ्या देवीला, कारण खास माझ्यासाठी आणलेलं जॅकेट तू घातलं आहेस, हे बघितल्यानंतर काव्या या जीवाचा जीव घेणार आहे. इकडे नंदिनी आणि काव्या या दोघीही मंदिरात चाललेल्या असतात. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या अगं या परडीमध्ये फुलंच नाही आहेत. तेव्हा बरं झालं असं आता काव्या पटकन बोलून जाते. मग आता नंदिनी विचारते काय? तेव्हा काव्या पुन्हा शब्द बदलते आणि म्हणते की असं कसं झालं, परडीत फुलं का नाही आहेत मला कळतच नाही. मी ना आता जास्त फुलं घेऊन येते असं म्हणून काव्या आता तेथून जाते. इकडे रम्या आता मंदिरामध्ये आलेली असते आणि तिची नजर सारखी पार्थला शोधत असते. इकडे जीवा हा आता जास्तीची फुलं घेतो आणि पार्थ जवळ येतो. मग आता पार्थ विचारतो, काय रे, हे दुर्वा त्याचबरोबर चणे फुटाणे काहीतरी घ्यायचं ना, मग आता ते सुद्धा घ्यावं लागतं का असं जीवा विचारतो. पार्थ म्हणतो, थांब मीच घेऊन येतो, तू काहीतरी विसरशील. पार्थ आता मंदिरात चाललेला असताना तेथे रम्या त्याला पाहते आणि मनातच विचार करते की पार्थ कुठे गेला असेल, कारण इथे जीवा आहे, पार्थ बरोबर अगदी जोडीने दर्शन घ्यायचे असं म्हणून ती मंदिराकडे जायला निघते. पार्थ आता चणे फुटाणे मिठाई घेत असतो. त्याच वेळी आता काव्या त्याला पाहते. तिचा खूप मोठा गैरसमज होतो की हे जॅकेट मी माझ्या जीवाला दिलंय म्हटल्यावर तो हे घालून आला असेल असं म्हणून ती अगदी प्रेमाने त्याच्याकडे पाहते आणि पुढे जाते. त्याच्या अगदी जवळ गेल्यानंतर ती आता जीवा असं म्हणणार असते, परंतु आता तो पार्थ असतो तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी तुम्ही इथे कशा असं आता काव्याला पार्थ विचारतो आणि तुम्ही जीजी असं काय म्हणत होतात असं विचारतो. त्याच वेळी आता काव्या ही खूप घाबरते. तिला काहीही सुचत नाही की मी दिलेलं जॅकेट पार्थने घातलंच कसं, हा प्रश्न तिला पडतो. आता तिला विचारतो, तुम्ही इथे कशा? मग आता आम्ही मंदिरातच आलोय, नंदिनी ताई सुद्धा आहे असं आता काव्या म्हणते. तेव्हा पार्थला आनंद होतो आणि मग तो लगेच नंदिनीकडे जायला निघतो. पण काव्याच्या मनात आता असतंच की जीवाने हे जॅकेट पार्थला दिलंच कसं, आणि ती खूपच आता उदास होऊन जाते. तेव्हा आता नंदिनीला दिलेली ओढणी आणि म्हणतो की मी तर ही ओढणी नंदिनीला दिली होती आणि मग काव्याने घेतली कशी काय? इकडे नंदिनी मंदिरात चाललेली असते तर जीवात समोरच असतो. मग आता ती लगेच त्याच्याजवळ जाते, त्याला विचारते, तुम्ही जीवाचं ना म्हणजे पार्थचे भाऊ? मग आता जीवा म्हणतो, हो सॉरी हां, मी तुम्हाला ओळखलंच नव्हतं पहिल्यांदा, पण तुम्ही नंदिनीच ना, तुम्ही त्याच ना? मग आता ती म्हणते हो. तेव्हा आता मी नंदिनी म्हटलं तर चालेल ना तुम्हाला असं जीवा विचारतो, कारण ते वहिनी वगैरे म्हणणं असं परक्यासारखं वाटतं ना. त्यावेळी आता ती म्हणते हो, आणि मैत्रीचं नातं हे सर्वात बेस्ट नातं असतं असं नंदिनी म्हणते. दोघेही आता फ्रेंड्स असं म्हणून एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात. तेवढ्यातच आता पार्थ आणि त्याचबरोबर काव्या हे दोघे तेथे येतात. मग आता काव्या म्हणते, बघ ताई कोण आलंय. मग नंदिनी आणि पार्थ दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहतात. काव्याचा मात्र चेहरा पडलेला असतो, कारण जीवाने ते जॅकेटच घातलेलं नसतं. त्यानंतर रम्या आता या चौघांना तिथे पाहते आणि पार्थ व जीवाबरोबर या मुली कोण आहेत असा विचार करते. त्यावेळी आता ही नंदिनी तर नसेल ना, बोलण्यावरून तर तशीच दिसतीये असं रम्या विचार करता. रम्या मनातच विचार करते, पार्थने तिला इथे जोडीने दर्शन घेण्यासाठी तर बोलवलं नसेल ना, हा विचार करून तिला खूपच वाईट वाटतं. त्यानंतर आता पार्थ इकडे नंदिनीला म्हणतो, मला एक कळत नाहीये, आपलं सर्वांचं येण्याचं टायमिंग असं जुळलंच कसं? तेव्हा जीवा आणि काव्या हे एकमेकांकडे पाहतच राहतात आणि त्यांना जरा भीती वाटू लागते की आपलं भांडं फुटलं तर.
तेव्हा काव्य आता हसूनच म्हणते, देवाचीच इच्छा आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. त्यानंतर आता काव्य म्हणते, पार्थ तुमचं हे जॅकेट ना खूप नाईस आहे, सुंदर आहे हां, एकदम परफेक्ट. त्यावेळी आता पार्थ थँक्यू असं म्हणतो आणि जीवाकडे पाहतो. तर आता जीवाला समजतं काव्य खूप भडकली आहे, आता आपली काही गैर नाही असं म्हणून तो आता काव्याकडे पाहत सुद्धा नसतो आणि नंतर हळूच पाहतो तर काव्य आता रागातच त्याच्याकडे पाहत असते. नंदिनी आणि पार्थचं आपलं बोलणं सुरू असतं. इकडे रम्या आता मनातच विचार करते की नाही, ही नंदिनीच असणार आहे. मला माहीत आहे ना की आता अगोदर माझ्या बाबांना माझ्या आयुष्यातून हिच्या बाबांनी घालवलं आणि आता माझ्या प्रेमाला माझ्या आयुष्यातून घालवतीये, म्हणून ती आता नंदिनीवर खूपच चिडलेली असते. दुसरीकडे विक्रम आणि वसूचं आता भांडण होता होता राहतं आणि मग वसू म्हणते, दादा जाऊ दे, तू माझ्या मुलीचा विचारच कधी करणार नाही. तेव्हा विक्रम म्हणतो की तसं नाही आहे, ऐक, तू जरा ऐकून घे, आपण तिच्यासाठी योग्य मुलगा शोधू. ती म्हणते, गरज नाही त्याची, तू फक्त ना तुझ्या मुलांचाच विचार कर. तेव्हा वसू म्हणते, मी हे लग्न होऊ देणार नाही. तेव्हा विक्रम खूप भडकतो आणि म्हणतो, तूच धनंजयला सांगून आलीस ना तिकडे की मी तुझ्या मुलीला इथे या घरामध्ये सुखात राहू देणार नाही, म्हणून तुला काय गरज होती तिकडे जाण्याची. वसूला आता धक्का बसतो, कारण वसू गेलेली नसते, मंजू गेलेली असते. मग आता वसू म्हणते, मी गेले नव्हते दादा, उगीच तू काहीही गैरसमज करून घेऊ नकोस. तेव्हा विक्रम म्हणतो, तू कशी खरं बोलणार ग आता, तो अजिबात खरं बोलणार नाही, मला माहीत आहे ना, पण मला यावरून वाद घालायचाच नाही. तेव्हा वसू म्हणते, अरे बाबा, नव्हते गेले दादा मी, आणि मला त्या धनंजयचं तोंडसुद्धा पाहण्याची इच्छा नाही आहे, कारण त्याने माझ्या नवऱ्याचा जीव घेतला आहे, मला एकटीला असं परक करून ठेवलं आहे. पुढे आता वसू म्हणते, माझ्या मुलीला दुखवून ना तू खरंच खूप मोठी चूक केली आहेस दादा. अरे, मी तुझ्यासमोर पदर पसरला होता, त्याच्यामध्ये तू सुखाच्या फुलांचं दान सहज टाकू शकत होता, पण तू त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुच्छतेचे निखारे टाकलेस. आता या आईच्या तळतळाटाने तुमची आयुष्य जर पोळली गेली ना, तर मला नका सांगू, असा वसू आता अगदी तळतळाट शाप देऊन बोलत असते. त्यावेळी वसूचं हे बोलणं ऐकून विक्रमला आता खूपच मोठा धक्का बसतो. तर आता दुसरीकडे रम्या ही पार्थ जवळ येते आणि हाय पार्थ, जीवा असं म्हणते. त्यावेळी आता जीवा विचारतो, काय, तू इथे कशी आलीस? मग आता हा तर निवळ योगायोगच आहे ना, असं आता तो म्हणतो. त्यावेळी पार्थ आता रम्याकडे पाहतच राहतो. मग आता जीवाला काही सुचत नाही, ही नक्की इथे कशी आली असेल, आणि पार्थला सुद्धा. तर आता काव्या आणि त्याचबरोबर नंदिनीला माहीत नसतं की ही नक्की कोण आहे ते, म्हणून त्या दोघीही आता तिच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा तुम्ही इथे काही ना काही मागायला आला असाल ना, असं रम्या विचारते. ते जीवा म्हणतो, हो, काही ना काही मागायलाच आलो आहोत आम्ही. त्यानंतर रम्या म्हणते, मी सुद्धा तशीच काहीतरी मागायला आली आहे. त्यावेळी जीवा म्हणतो, हो का, असं आहे का? मग पुढे आता रम्या म्हणते की हे खूप जागृत देवस्थान आहे असं म्हणतात. मग म्हटलं, बघू कुणाकुणाचं काय काय खरं होतंय ते. तिचं असं कोड्यातलं बोलणं पाहून इकडे पार्थला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर रम्या विचारते, काय रे पार्थ, ह्या तुझ्या फ्रेंड्स आहेत का? तू ओळख नाही करून देणार का माझी यांच्याबरोबर? मग आता पार्थ म्हणतो, ही रम्या माझ्या आत्याची मुलगी आहे आणि लहानपणापासून आम्ही एकत्रच वाढलोय, म्हणजे ना आमची अशी जॉईंट फॅमिली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हॅलो, छान वाटलं तुम्हाला भेटून, आणि हल्ली असं एकत्र एवढं मोठं कुटुंब बघायला नाही मिळत. त्याचवेळी रम्या विचारते, तुम्ही नंदिनी आहात राईट? मग आता नंदिनी म्हणते, हो, मी नंदिनीच. तेव्हा त्या दोघीही आता एकमेकींबरोबर हात मिळवतात. तेव्हा आता पार्थ हा रागातच जरा रम्याकडे पाहू लागतो, कारण आता ही अशी इथे अचानक कशी टपकली, हाच प्रश्न त्याला पडलेला असतो. मग रम्या म्हणते, पार्थने मला सांगितलं नाही, परंतु मी बरोबर ओळखलं की तुम्ही नंदिनीच आहात म्हणून. तेव्हा रम्या आणि काव्यसुद्धा आता एकमेकींमध्ये हात मिळवतात आणि एकमेकींची ओळख सांगतात. तेव्हा नंदिनी माझी ताई आहे असं आता काव्या म्हणते. त्यानंतर आता रम्याला सारखं सारखं आठवतं की गुरुजींनी सांगितलं, तुम्हाला आवडणाऱ्या मुलाबरोबर दर्शन घेण्यासाठी या मंदिरात आल्यानंतर तुमचं लग्न ठरलंच म्हणायचं. हाच विचार करत करत आता ती पार्थकडे पाहत असते. त्यानंतर रम्या विचारते, चला मग आपण जायचं का आणि दर्शन घ्यायचं का?
तेव्हा सर्वजण दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात. दुसरीकडे विक्रम आता पूर्णपणे खचून गेलेला असतो. त्याचवेळी आता मानिनी विचारते काय झालं. मग आता विक्रमच्या डोळ्यातील पाणी पाहून मानिनीलाही टेन्शन येतं. मग आता विक्रम विचारतो की काय गं मानिनी, आपलं काही चुकतंय का गं? अगं एखादं वैरी असल्यासारखं ताई माझ्याबरोबर बोलतीये. तेव्हा वसुताई माझ्या जिव्हारी लागेल असं मला बोलली, जणू काही आम्ही बहीण भाऊ नाहीच आहोत असं ती बोलत होती, असं आता विक्रम सांगतो. तेव्हा काय झालं सांगाल का मला, मानिनी विचारते. मग आता विक्रम हा खूप चिडलेला असतो. तो म्हणतो वसुताई ना नुसती परक्यासारखी बोलते. अगं एका आईचा शाप लागेल, तळतळाट लागेल असं काहीसं विचित्रासारखं ती माझ्याबरोबर बोलत होती. आता आपण तिला कधी काही कमी केलंय का? तेव्हा आता मानिनी म्हणते हो मला समजते तुमची मनस्थिती. मग आता विक्रम म्हणतो की आम्ही एकाच आईबापाचे आहोत ना गं, तरीही माझ्या बाबतीत एवढा वाईट विचार ती कसा करू शकते ना, मला कळतच नाही. त्यावेळी आता मानिनी म्हणते मला याच गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटत होती, असं म्हणून ती विक्रमला पाणी प्यायला सांगते. तेव्हा विक्रम पाणी पितो आणि मग नंतर म्हणतो की काही जबरदस्ती आहे का गं? अगं माझ्या पार्थने कधी रम्याकडे त्या बायकोच्या दृष्टीने पाहिलंच नाही ना. तो जीव तोडून सांगतोय अक्षरशः, तरीही या वसुताईला कळत नाही का? आणि रम्याला सुद्धा. आपण तिचं लग्न चांगल्या ठिकाणी लावून देऊ ना. जबरदस्ती आहे का? आपल्याला आवडणाऱ्या मुलीबरोबर आपल्या मुलाचं लग्न लावून देण्याची काही कर्तव्य आहेत की नाही? मग आता विक्रम बिचारा खरंच खूप रडत असतो आणि विचारतो मानिनी माझं काही चुकतंय का गं? तेव्हा ती म्हणते नाही हो, तुमचं कसं चुकेल, तुम्ही चुकलात का आत्तापर्यंत कधी? अहो मला काय म्हणायचंय, तुम्ही ना या विषयावर बोलूच नका, आत्ता बोलायलाच जाऊ नका त्यांच्याबरोबर. सर्वांचीच डोकी खूप गरम आहेत. फक्त आता थोडा वेळ जाऊ द्यात, निवळेल सगळं काही असं म्हणून मानिनी पुन्हा आता त्याला पाणी प्यायला सांगते. ते आता सर्वजण मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे असतात. तेव्हा नंदिनी आणि पार्थ शेजारी शेजारी उभे असतात आणि रम्याच्या डोळ्यात अक्षरशः तेच खूपत असतं. म्हणून ती रागातच आता त्या दोघांकडे पाहू लागते. त्यानंतर तिला काहीही करून पार्थजवळ यायचंच असतं. ते तर काव्या आणि त्याचबरोबर जीवा हे दोघेही पाठीमागे अगदी जोडीनेच उभे असतात. तर आता जॅकेट त्याने घातलं नाही म्हणून काव्या त्याच्यावर जरा चिडलेली असते, तर जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता काव्याला धक्का देऊन रम्या लगेच पुढे जायला निघते, पण आता ते दोघेही तिच्याकडे दुर्लक्ष करतात. असं जसं ते पुढे जात असते रांग, त्याच रांगेमधून कशीबशी वाट काढत आता लगेच नंदिनीला ढकलून देत रम्या पार्थ शेजारी जाऊन उभी राहते. तेव्हा आता नंदिनी ही जोरात खाली पडणार असते, तर जीवा आता पटकन तिला सावरतो. तेव्हा तुम्ही बऱ्या आहात ना असा आता जीवा विचारतो. नंदिनी म्हणते हो बरी आहे. तर अचानक तेथे खूपच गर्दी झाल्यामुळे आता रम्या ही पार्थपासून पटकन बाजूला होते. तिला आसपास असणारी लोक मागेच ढकलून देतात. रम्या आता अशी बाजूला जाते. व्यवस्थित आता देवाचं दर्शन सुद्धा घेतलेलं नसतं आणि तिचा हा प्लॅन पूर्णपणे फेल झालेला असतो. तेव्हा पुढे आता सर्वजण असे एकमेकांना धक्का मारून पुढे दर्शनासाठी जात असतात. तर काव्य एकटीच बाजूला राहते आणि पार्थ शेजारी येऊन उभी राहते. तर इकडे जीवा हा नंदिनी शेजारी उभा राहतो. आता ते सर्वजण मिळून देवाचा आशीर्वाद घेतो. इकडे आता पार्थ व काव्याची जोडी, तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवाची जोडी असं ते दर्शन घेतात. त्यानंतर रम्या आता म्हणते की काहीही झालं तरी मला पार्थ शेजारी उभं राहायचं होतं, परंतु काही हरकत नाही, नंदिनी आणि त्याची जोडी मी शेवटी फोडलीच ना. त्या दोघांना एकत्र दर्शन घेऊच दिलं नाही मी. बरं झालं, माझ्या मनासारखं झालं. तर इकडे जीवा हा प्रार्थना करत असतो की दादा पाठोपाठ माझ्या आणि काव्याच्या लग्नाचे सुद्धा सनई चौघडे वाजू देत बाप्पा. तुला माहीत आहे ना माझं त्या हुशार मुलीवर काव्यावर किती प्रेम आहे. त्याचवेळी इकडे काव्या ही मनात देवाकडे प्रार्थना करत असते की बाप्पा UPSC मध्ये मला चांगलं रँकिंग दे. आणि तुला तर माहीत आहे ना जीवा आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमची जोडी ही जोडी लवकरात लवकर एकत्र येऊ देत. तेव्हा नंदिनी आता प्रार्थना करते की नवीन आयुष्य सुरू करते बाप्पा, तुझे आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू देत. त्याचबरोबर सासरची आणि माहेरची सर्व नाती जपण्याचं बळ मला दे. तर रम्या आता प्रार्थना करते, मी आज पार्थच्या मागे उभी आहे बाप्पा, परंतु लवकरात लवकर त्याच्या जोडीने बरोबरीने उभी राहून मी
जोडीनेच तुझ्या पाया पडायला येईल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या आणि जीवा हे दोघेही बाहेर आलेले असतात. तेव्हा आपण हे बरोबर करतोय ना, असं आता काव्या विचारते. तेव्हा जीवा म्हणतो की हो, आपण बरोबर करतोय. दुसरीकडे आता दीपक हा गुलाबाचं फुल हातात घेऊन असतो आणि म्हणतो काहीही झालं तरी माझ्या नंदिनीला आज मी प्रपोज करणार, तेव्हा काहीही सांगू नकोस असं नंदिनी म्हणते. तेव्हा दीपक खूप घाबरतो. दुसरीकडे आता वसू ही नंदिनीला पाहते आणि तुला जन्माची अद्दल घडवणारच असं म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.